ओ भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कसे आहात मग सगळे? मजेतच असाल ना? मग आपले व्हिडिओज पाहताय ना? मी आज तुमच्यासाठी कार्तिक मास अध्याय पठण सिरीज घेऊन आले आहे. तरी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 23. धर्मदत्त विचारतो, जय आणि विजय या नावाचे दोघे विष्णूचे द्वारपाल आहेत असे मी ऐकले, तर त्यांना विष्णू स्वरूपे मिळण्याला त्यांनी कोणते पुण्य केले होते? गण म्हणतात, तृणबिंदूची कन्या देवहूती हिला कर्दम ऋषीच्या कृपेने जय थोरला व विजय धाकटा असे दोन मुलगे झाले. देवहूतीचे ठिकाणी मागाहून योग व धर्म आणणारा असा कपिल झाला. जय व विजय विष्णू भक्तीमध्ये अगदी निमग्न होते. ते इंद्रियाची कर्मे भगवंताकडे लावून धर्माने वागणारे असे होते. नित्य अष्टाक्षरी नारायण मंत्राचा जप करून विष्णूचे व्रते करीत होते, म्हणून त्यांना विष्णू पूजा समय साक्षात दर्शन देत असत. ते यज्ञ कर्मात कुशल म्हणून मरुत राजाने त्यांना यज्ञाकरता बोलवले. देव ऋषी गणांनी पूजित असे ते जय विजय मारुताकडे गेले. तेथे जय ब्रह्मा झाला व विजय याजक झाला. नंतर त्यांनी संपूर्ण यज्ञविधी परिपूर्ण केला. मरुज राजाने अवमृत स्नान करून त्यांना पुष्कळ द्रव्य दिले. ते द्रव्य घेऊन ते आपल्या आश्रमाला आले. विष्णूची पूजा व यज्ञ वगैरे करण्याकरता ते द्रव्याचा विभाग करू लागले. विभाग करताना दोघात स्पर्धा निर्माण झाली. जय म्हणाला, 2 भाग बरोबर करावे. विजय म्हणाला, तसे नाही, ज्याला जेवढे मिळाले तेवढे त्याने घ्यावे. तेव्हा जयाने संतापून लोभी विजयाला शाप दिला की तू घेऊन देत नाहीस म्हणून ग्राह म्हणजे नक्र होशील. विजयाने त्याचा तो शाप ऐकून जयाला शाप दिला की मदाने भ्रांत होऊन मला शाप दिलास तर तू मातंग म्हणजे हत्ती हो. नंतर रोजच्याप्रमाणे ती विष्णूची पूजा करीत असता त्यांनी ती शापाची हकीकत प्रकट झालेल्या देवाला सांगितली व शापापासून मुक्तता व्हावी म्हणून रमापती भगवंताची प्रार्थना करू लागले. जय विजय म्हणतात, देवा, मी तुझ्या भक्तांनी नक्र व हत्ती यांच्या जन्माला कसे जावे याकरता दयासागरा देवा आमचा शाप नाहीसा करा. भगवान म्हणाले, माझ्या भक्तांचे वचन कधीही खोटे होणार नाही. ते भक्त वचन मला कधी विरुद्ध करता येणार नाही. मागे मी प्रल्हादाच्या वचनाकरता खांबात प्रगट झालो, अमरीशाच्या वचनाकरता गर्भावास सोसले, म्हणून तुम्हीच परस्पर दिलेले शाप भोगून नंतर माझे अक्षय स्थानाला प्राप्त व्हा असे म्हणून अंतर्धान पावले. गण म्हणतात, नंतर ते गंडकी नदीच्या तीरे नक्र व हत्ती झाले. पूर्व पुण्याने त्यांनी पूर्वीच्या जन्माचे स्मरण राहून ती विष्णूची व्रते भक्ती करत होते. एकदा तो हत्ती कार्तिक मासी गंडकी स्नानाला गेला असता नकराला शापाची आठवण होऊन त्याने त्या हत्तीला धरले. नकराने धरले तेव्हा हत्तीने विष्णूचे स्मरण केले. तेव्हा शंख चक्र गदा धारण केलेले असे विष्णू तेथे प्रगट झाले. त्यांनी चक्र मारून नक्र व हत्ती यांना बाहेर काढले व त्यांना भगवंताने आपले रूप देऊन वैकुंठास नेले. तेव्हापासून ते स्थान हरिक्षेत्र या नावाने प्रसिद्ध झाले. चक्राच्या आघातामुळे तेथील घोडे देखील चक्र चिन्हांकित झाले आहेत. ते हे तू विचारले प्रसिद्ध जय विजय नेहमी विष्णूला प्रिय असणारे देवाच्या द्वारात आहेत. याकरता तूही धर्म जाणून निरंतर विष्णू व्रत करून मत्सर व गर्व सोडून सर्वावर समदृष्टी ठेवणारा असा हो. तूळ, मकर, मेष या संक्रांतीचे, कार्तिक, माघ व वैशाख या महिन्यात नेहमी प्रातस्नान कर. एकादशी व्रत करून तुलसीचे रक्षण कर. ब्राह्मण, गायी व वैष्णव यांची सेवा कर. मसुरा, कांजी व वांगी खाऊ नको. म्हणजे आमच्याप्रमाणेच धर्मदत्ता तू त्या विष्णूच्या भक्तीने देह सोडल्यावर उत्तम जे विष्णूचे स्थान वैकुंठतळी पावशील. विष्णूला संतुष्ट करणारे हे व्रत तू जन्मापासून केलेस त्यापेक्षा यज्ञ, दान, तप व तीर्थे ही अधिक नाहीत. हे ब्राह्मण श्रेष्ठा, तू धन्य आहे, कारण तू विष्णूला प्रिय असे कार्तिक व्रत केले व त्याचे अर्धे पुण्य कलहेला मिळाल्यामुळे आम्ही विष्णूच्या वैकुंठ लोकी हिला नेतो. नारद म्हणतात, राजा, याप्रमाणे धर्मदत्ताला उपदेश करून ते गण त्या कलहेसह विमानात बसून वैकुंठास निघून गेले. प्रत्यक्ष अनुभव आलेला असा धर्मदत्त नित्य कार्तिक व्रत करीत असता देह सोडल्यावर तो दोन्ही स्त्रियासह वर्तमान वैकुंठास गेला. ही पूर्वी घडलेली कथा जो कोणी ऐकल व दुसऱ्याला श्रवण करविल त्याला विष्णूच्या कृपेने हरीची प्राप्ती करून देणारी बुद्धी उत्पन्न होईल. इति श्री कार्तिक मास महात्मे त्रयोविंशोऽध्याय गोडा. तरी व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. राधे राधे.